श्री दत्त पादुका मंदिर, सद्गुरू श्री भाऊ महाराज पादुका या बाजूला आहे, समोरचा रस्ता आहे. श्री दत्त पादुका मंदिर, सद्गुरू श्री भाऊ महाराज पादुका, सद्गुरू श्री भाऊ महाराज सेवाश्रम धर्मादाय संस्था, नेरूर, भाकरड, कुडाळ, सिंधुदुर्ग. इथे समोर गेट आहे, इथून आतमध्ये जायचं आपल्याला. सुंदर मेंटेन केलेलं आहे. नमस्कार. नमस्कार. मी रेणुका रमाकांत लोटणकर, राहणार मालाड. हे आपलं भोवाजोबांचं स्थान आहे कुडाळमध्ये. अच्छा. आता यावर्षी येत्या येत्या मे मध्ये 13 वर्ष पूर्ण होणार बांधलेला संस्था. अच्छा. आणि काकाजोबाने छानपैकी सुरुवात केली आहे. भाऊ महाराज हे दत्तगुरु संप्रदाय, गुरुदत्त संप्रदाय साई भक्त होते. अच्छा. त्यांची वायाला साईबाबांच्या तिथे जाऊन तिथे शिर्डीला ते झाडू वगैरे मारण वगैरे सेवा द्यायची. अच्छा. तुम्हाला सगळी भाऊंची आमच्याकडे पुस्तक आहे, गोवंश राहणा म्हणून. अच्छा. छान प्रमाणे व्यवस्थित माहिती माहिती आहे. अच्छा. पहिले साई भक्त, मग तिथून त्यांना आदेश आला की तू पुढच्या तुझ्या मार्गाला नाही. त्याप्रमाणे ते गाणगापूरला गेले. अच्छा. आणि गाणगापूरला आमचा मठ आहे. सुरुवातीला पहिला मठ बांधला तो गाणगापूरला. अच्छा, गाणगापूरला मठ आहे. आणि समाधी स्थान आहे ते मुंबईला वाशिंदला. अच्छा. दादरवरून कसरा किंवा आसनगाव गाडी पकडली. अच्छा. तर वाशिंद म्हणून ठिकाणी. अच्छा, तिथे समाधी स्थान आहे. समाधी स्थान. अच्छा. नंतर तिसरा मठ आपला नरसोबाचेवाडीला. अच्छा. आणि हे चौथं स्थान कुडाळ इकडे. आणि इथे 99% 100% म्हटलं तरी काय नाही, काकाश्रींचं वास्तव्य इथे असतं. अच्छा. इथे. अच्छा. महाराजांचे वारसदार विजय चव्हाण काकाश्री म्हणून, तर आपण काकाश्री म्हणतो. अच्छा, त्यांचं इथे असतात ते जास्त. काका आणि काकू. अच्छा अच्छा अच्छा. हे महाराजांचा फोटो आहे ना. हो भाई, हो महाराज. त्यांच्या एवढ्या डिग्र्या आहेत की रवींद्र गाडगे आपले गावडे महाराजांचा फोटो, भाऊ महाराजांचा मी पण काढली होती त्यांची. आणि हे पादुका भाऊंच्या. पादुका भाऊंच्या. वर्धापन दिवस असतो आपल्या संस्थेचा 5 मेला वर्धापन दिवस. आता येणारा 13 वर्ष पूर्ण होणार. अच्छा. आणि हे इथे समोर हे जे आहे ते आसन. आसन. अच्छा. इथे बसायचे ते. सांगते काय आहे सगळं नंतर भाऊन काकाश्रीने निर्माण केलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. राज्यामध्ये बरोबर. ते स्वतः असताना तिकडे असायचे वाशिंदला, गाणगापूर आणि नरसोबाची वाडी. अच्छा. हे मग भाऊंच्या आदेशानुसार काकाश्रींनी हे अच्छा पुढचं स्थान पुढचं हे केले. बरोबर. चौथा मठ. अच्छा. हे समोर काय आहे? समोर जे आपल्याला वास्तू दिसते दत्त पादुका. अच्छा, दत्त पादुका तिकडे. म्हणजे आपला मठ आहे दत्त पादुका मंदिर म्हणून. बरोबर. बाहेर बोर्ड मी वाचला. मग तिथे साईबाबांचा, स्वामींचा फोटो आहे, भाऊंचा आहे. हा, बरोबर. भालचंद्र महाराजांचा फोटो आहे इथे आतमध्ये. बरोबर. इथून धारण दर्शन घेत आहे. सेवेकरी होते मठ बांधताना, माय बापू म्हणून. अच्छा, त्यांनी हे केलं. कोळी होते श्रीसह जोडी देत आणि इथे वास्तव्य होते. पाय बांधणी करताना त्यांचं वास्तव्य इथे होतं. आता सध्या मुंबईला आहे ते. एकतीस जानेवारीला भाऊआजोबांचा जन्मदिवस असतो. अच्छा. 31 जानेवारी साजरा केला. अच्छा. इथे साजरा अन्नदान आणि असं असतं. हे अन्नदान म्हणजे येणारे भाविक आहेत त्यांना प्रसाद आणि असतं. बरोबर. अच्छा. या असं मुंबईवरून आले आहेत. नमस्कार. आपलं नाव काय? सुवर्ण गावकर. अच्छा. तुम्ही मालाडलाच राहता? नाही, मी बोलली. अच्छा, बोरलीला राहता. अच्छा. इथे सेवेसाठी तुम्ही येता.
तुम्ही दोघेही एकत्र येतात जेव्हा येतात तेव्हा? हो बऱ्यापैकी आता थोडी आजोबांनी निर्माण केली. अच्छा अच्छा अच्छा, बरे बरे बरे. आता इथे असे इथले सेवेकरी बघा. हा इथे इथले. बाबा दादा या जरा. तुम्ही स्वतः भाऊ महाराजांना भेटलात? हो हो. पण ते कसे स्वभाव कसा होता? शांत होते असे? स्वभाव म्हणजे कृष्णासारखे ते. अच्छा मला अच्छा माझे तुम्हाला तुमचे. अच्छा 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 अच्छा, शांत आणि प्रेमळ होते एकदम. मुलांना फटके देणारे सुद्धा. अच्छा. अगदी टोपाखाली लपून राहणारी मुलं पण होती, त्यांना शोधून काढणारे. अच्छा. काठीने फटके देणारे. आमचे काकाशी पण तसे मुलं झोपले तर अगदी कळशीने पाणी उठवणारे सुद्धा. अच्छा. काठीने उठवणारे सुद्धा असे खट्या. कृष्णासारखे. कृष्ण वर्ग राईट. हे आमच्या भाऊ नमस्कार. मठामध्ये सेवेकरी आहेत. अच्छा मांजरेकर दादा आमचे. अच्छा, नमस्कार नमस्कार. आणि आपलं नाव? ह्या जेवणाची सेवा करणारी काही आहे. संध्या आंबेडकर. अच्छा नमस्कार. तुम्ही इथे जेवण प्रसाद आणि हे करता? अच्छा त्यांची अच्छा दोन्ही मुलं सेवेला असतात इथे पूजा पाठ हा करण्यासाठी. माझा मुलगा. अच्छा, इथे ये इथे. दादा हा आमचा छोटा पुजारी आहे. अच्छा, छोटा पुजारी. नमस्कार नमस्कार. माझ्याकडे जवळ नाहीये. अच्छा अच्छा अच्छा. शाळेत पण जाणार अभ्यास करायला इथे मंदिरामध्ये. अरे वा, छान 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 छान, खरंच छान. काका काकांबरोबर ही 2 मुलं असतात इथे. अरे व्हेरी नाईस. खरंच लहानपणापासून अध्यात्मात खरंच छान. नशिबानच नशिबानच. थोडंसं मारून मुटकून का होईना पण अच्छा. चांगला चेहरा सांगते बघा. अच्छा तोंडी नाही देत. अच्छा, हे मांजर जे आहे ते काय काका? म्हणजे थोडस त्याचा गुणधर्म वेगळा असेल ना. अच्छा, बरोबर बरोबर बरोबर. त्या गुरुभाऊंना माहितीये ना पुढच्या जन्मात काय आणि पाठच्या हा, जन्मात हा, काय ते. त्याला अक्षरशः काठी मारून फेकून मारायचे. अच्छा, मांजरी. त्याने पण जागा सोडली नाही, त्याने पण पाय धरून राहिला तो. अरे वा. पुन्हा आमचा एक कुत्रा होता, हा. तो पण छानपैकी. त्याने एकदा शेवटच्या वेळेला त्याने इथे आम संध्याकाळी 7:30 ते हा. 7:30 पर्यंत उपासना असते, नामघोष आणि आरती अच्छा वगैरे. अच्छा तर त्या आरती कुठे असेल ना तरी तो रामघोषाच्या वेळेला येऊन बसणार. अच्छा, या जागेवर आणि इकडे. शेवटच्या वेळेला भाऊंचं इथे आसन आहे, हे आसन आहे ना, इथे आम्ही सगळी माझी बैठक मांडतो. बरोबर. तिथे येऊन तो नामघोष व्हायच्या वेळेला तिथेच त्याने शेवटचं त्याने देह श्वास सोडला. त्या श्वास हा. सोडला. आरती नामघोष झाला की तो येऊन बसायचंच तिथे. कुठे पुण्य आत्मा आहे, काळू पुण्य म्हणायचा, आत्मा काळा आहे. म्हणायचा मी त्याला. अच्छा, खूप अच्छा. छानच होता. त्यांच्याकडे वाडीला पण राजू मस्त आहे एकदम. हा, छान आहे त्यांच्याकडे. तुम्ही खूप छान छान अनुभव आहेत. हो, हे सुंदर पेंटिंग केले. पेंटिंग आणि मस्त केलेत ना, छान केलेत. ही वारली पेंटिंग. वारली पेंटिंग, वारली पेंटिंग. दिगंबरा दिगंबरा श्रीपाशी वल्लभ दिगंबरा. काय माहिती का तुम्हाला? आता जरा एक फोटो ना. गोशाळा आहे भाऊ महाराजांच्या इथली.